मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता इकडे अहिल्या श्रीकांतला म्हणत असते, हे बघ श्रीकांत, मला तुझा हा निर्णय अजिबात आवडलेला नाही. काही जरी झालं ना तरी सुद्धा तू इथे आदित्य आणि पारूला ती आपली आठवण जी आहे ना ती प्लीज गिफ्ट देऊ नकोस, कारण ती आपली आठवण आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतंय की तू ह्या सगळ्या गोष्टीचा एकदा विचार करावास. प्लीज असं करू नकोस ना तू, असं इकडे अहिल्या त्याला म्हणत असते. तेव्हा श्रीकांत म्हणतो, अगं असं काय करतेस अहिल्या, आपण वापरली काय किंवा त्यांनी वापरली काय, एकच तर आहे ना. पण अहिल्या म्हणत असते, नाही श्रीकांत, त्या स्कूटर बरोबर आपल्या खूप साऱ्या आठवणी जोडल्या गेल्या आहेत आणि त्यामुळे मला असं वाटतंय की तू ह्या सगळ्या गोष्टीचा एकदा पुन्हा विचार करावास. हवं तर तू त्यांना खूप मोठी महागडी कार वगैरे काहीही दे, मला काहीही चालेल, पण प्लीज ती स्कूटर तू गिफ्ट देऊ नकोस ना रे आदित्य. तेव्हा आता इकडे श्रीकांतला काय बोलावं काय नाही ह्या गोष्टी अजिबात समजत नसतात. ते विचार करत असतात की आता इकडे मी अहिल्याला कसं समजावून सांगणार आहे की हे बघ अहिल्या, आपण वापरली काय किंवा त्यांनी वापरली काय एकच आहे. पण तरीसुद्धा अहिल्या थोडी ना हे सगळं काही ऐकणार होती. तर आता आपण पाहतो प्रेक्षकांनो की इकडे दुसऱ्या बाजूला जी दामिनी आहे, दामिनी खोलीमध्ये असते आणि ती विचार करत असते, काय करायचं मला तर काहीच कळत नाही. ती पारू या घरची मोलकरीण होती आणि ती सून झालेली आहे, तरीसुद्धा तिला इथे एवढी चांगली स्कूटर गिफ्ट देण्याचं हे लोक ठरवत आहेत. मला तर हे अजिबात अजिबात मान्य नाही आहे. काही जरी झालं ना तरीसुद्धा इकडे ही जी काही स्कूटर आहे ना ती इकडे त्या पारूला आणि आदित्यला मी देऊच देणार नाही. पण काय करावं, कशा पद्धतीने ती जी काही स्कूटर आहे ना ती काय करावी हा विचार इथे आता ती करत असते. मला तर ह्या सगळ्या गोष्टीचा एकदा विचार करावाच लागेल, असं सुद्धा इथे आता ती बोलत असते. त्याच गोष्टीचा विचार करत असते आणि त्यानंतर ती म्हणते, नाही नाही, मला तर असं वाटतंय की आता ही जी काही स्कूटर आहे ना ती स्कूटर गायब करून टाकावी. एकदा का मी ती स्कूटर गायब केली तर मग आपल्याला कोण विचारणार आहे आणि कोणाला कळणार आहे की ती स्कूटर मी इथे गायब केली आहे म्हणून. कोणालाही समजणार नाही, कोणाच्याही ही लक्षात सुद्धा येणार नाही की ती जी स्कूटर आहे ती स्कूटर मी इकडे स्वतः गायब केली आहे. मग मला आता चांगलंच तयारीला लागलं पाहिजे, असा ती इथे विचार करते. तेव्हा आपण इकडे दुसऱ्या बाजूला पाहतो की अहिल्या त्याच गोष्टी श्रीकांतला समजावत असते. तेव्हा श्रीकांत म्हणतात, हे बघ अहिल्या, मी काय सांगतोय ते एकदा तू व्यवस्थित लक्षात घे. नाही श्रीकांत, त्या स्कूटरसोबत आपल्या किती आठवणी जोडल्या गेल्या आहेत. हे बघ, मला ती स्कूटर आदित्य आणि पारूला दिलेली अजिबात आवडणार नाही. माझ्या मनाविरुद्ध तू करणार आहेस का. तेव्हा आता श्रीकांत म्हणत असतो, बरं ठीक आहे, तू म्हणशील तसं होईल. आता रातोरातच इकडे जी दामिनी आहे त्या दामिनीने मात्र जी स्कूटर आहे ती इकडे गायब केलेली असते. दुसऱ्या दिवशी सकाळी आपण पाहतो की इकडे दामिनी म्हणत असते, एवढं काय होतं त्या स्कूटरमध्ये, आणि ती स्कूटर इकडे जी काही पारू आणि आदित्य आहे त्यांना काय द्यायची होती. मला तर असं वाटतंय की ती जी काही स्कूटर आहे ना ती स्कूटर इथे त्या दोघांनीच गायब केलेली असावी, असं इकडे आता ते बोलत असतात. आता हे सगळं काही इथे बोलल्यानंतर आपण पाहतो की इथे प्रीतम म्हणत असतो, तुम्ही काय बोलताय हे तुम्हाला तरी कळतंय का, काय ह्या सगळ्या गोष्टी बोलताय तुम्ही. आणि पारू इथे हे सगळं का आणि कशामुळे करेल, ती असलं काहीही करणार नाही. का करेल ती ह्या सगळ्या गोष्टी, तिचा ह्या सगळ्या गोष्टीशी काय संबंध आहे. पण आई, मी काय म्हणतो, तू अजिबात पॅनिक होऊ नकोस. काही जरी झालं ना तरी सुद्धा ती स्कूटर कुठे आहे, कशा पद्धतीने आहे, हे सगळं आपण शोधून काढूया. मी पोलिसांना ताबडतोब फोन करतो, असं म्हणून तो आता लागलीच पोलिसांना फोन करत असतो. आतमध्ये सगळेजण येतात आणि आतमध्ये आल्यानंतर इकडे श्रीकांत म्हणत असतात, शी बाबा, नशीब पण कसं आहे काहीच कळत नाही. बघा ना, आता मी काल ती स्कूटर इकडे जो काही आपला आदित्य आणि पारू ह्या दोघांना देण्याचा विचार करत होतो, पण ती स्कूटर दोघांना देण्याचा विचार केल्यानंतर आपण पाहतो की आता इकडे जो काही आदित्य आणि पारूच्या नशिबातच बहुतेक त्या स्कूटरचा योग नाहीये, असं सुद्धा इकडे आता ते बोलत असतात. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपण पाहतो की इकडे आता लगेचच दामिनी म्हणत असते,
आता कशा पद्धतीने स्कूटर देणार आहे आणि काय करणार आहे हेच तर कळायला मार्ग आहे का, असं सुद्धा आता इकडे ते बोलत असतात. तेव्हा आपण पाहतो इकडे जी दामिनी आहे ती म्हणत असते, नाही काही जरी झालं ना तरी सुद्धा इकडे ती स्कूटर भेटली पाहिजे. काही जरी झालं तरी ती स्कूटर इकडे माझी आहे. आमच्या आठवणी आहेत त्या स्कूटरसोबत आणि त्यामुळेच ती जी स्कूटर आहे ती भेटायलाच हवी, असं सुद्धा इकडे ती बोलते. त्याचबरोबर आता इकडे प्रीतम म्हणत असतो, बाबा तुम्ही अजिबात काळजी करू नका. आता पोलिसांना आपण फोन केला आहे ना. तेव्हा इथे दामिनी म्हणत असते, पण मी काय म्हणते, काय गरज आहे पोलिसांना फोन करायची, विचार करत असते. म्हणजे आता पोलिसांना फोन केला आणि पोलीस आले तर मग मात्र काय होणार आहे, म्हणजे ती स्कूटर इकडे कुणी घेतली, काय घेतली हे सगळं समजेल का. नाही 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 नाही, नको 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 नको, असं काही एक व्हायला नकोय. म्हणजे काही जरी झालं तरी सुद्धा ती स्कूटर इथे माझ्याकडून किंवा मी हे सगळं काही केलेलं हे जर लक्षात आलं तर मग काय होईल, असा सुद्धा ती इथे विचार करत असते. त्याचबरोबर आता आपण इकडे पाहतो की दुसऱ्या बाजूला पोलीस आलेले असतात. आता पोलीस आल्यानंतर लगेचच जो प्रीतम आहे तो म्हणत असतो, या तुम्ही इथे बसा, असं म्हणून आता पोलिसांना बसवण्यात आलेलं असतं आणि पोलीस चौकशी करत असतात. ते म्हणत असतात, आता आम्ही जे CCTV फुटेज आहे ते इथे मागून घेतलेलं आहे. एकदा का CCTV फुटेज आलं की मग सगळं काही इथे समजेल आणि सगळ्या गोष्टी समोर येतील, असं सुद्धा इकडे आता ते बोलत असतात. आता दामिनी म्हणत असते, बापरे CCTV फुटेज, मग आता काय करायचं. आणि इकडे सिक्युरिटीला सुद्धा लगेचच बोलवण्यात येत असतं. आता सिक्युरिटीला इकडे बोलवण्यात आल्यानंतर आपण पाहतो की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की काही जरी झालं ना तरी सुद्धा जे काही सिक्युरिटी आहे ते आल्याच्यानंतर सगळं सत्य समोर येईल. त्यावर आता पोलीस म्हणत असतात, इथे वॉचमॅन असेल ना, जर एकदा का इथे वॉचमॅन असेल ही गोष्ट समोर आली तर मग मात्र सगळ्या गोष्टी व्यवस्थित समजतील आणि त्याचबरोबर सगळं काही व्यवस्थित होईल, असं सुद्धा तो इथे बोलत असतो. आता हे सगळं काही बोलल्यानंतर आपण पाहतो की लगेचच इकडे जी काही दामिनी आहे ती म्हणत असते, आता जर हे सिक्युरिटीने सगळं काही सांगितलं तर मग काय करायचं आहे, ह्या तर गोष्टी मला अजिबात कळत नाही, असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. त्याचबरोबर आपण पाहतो प्रेक्षकांनो की आता सिक्युरिटी येतो आणि तो म्हणत असतो, काय झालं साहेब, तुम्ही मला इथे बोलवलेलं आहे. तेवढ्यातच आता आपण पाहतो की इकडे सगळेजण त्याला विचारतात की तू रात्रभर कुठे होतास, इथे ह्या घरामधून स्कूटर गायब होती, मग तुझं त्या सगळ्या गोष्टीकडे लक्ष नसते का, नेमकं तुझं काय चाललेलं आहे, बोल ना, काय चाललेलं आहे तुझं, तुला ह्या गोष्टी लक्षात येत नाही का. सॉरी साहेब, त्याचं काय झालं ना, मी इथेच होतो, पण नाईट ड्युटी असल्या कारणाने इथे थोड्या वेळासाठी मी फक्त 10 मिनिटासाठी चहा घेण्यासाठी घरी गेलो होतो आणि त्याच वेळेला हे सगळं काही बहुतेक झालेलं आहे, असं सुद्धा इथे आता तो बोलत असतो. त्यावर प्रीतम मात्र खूपच चिडतो. प्रीतम म्हणत असतो, ह्या सगळ्या गोष्टी करण्याची कशी हिंमत झाली, तू आहेस कोण, आणि त्याचबरोबर इथे तू सिक्युरिटी असून तू अशा गोष्टी कशा काय करू शकतोस, बोल ना, तुझी हिंमत कशी झाली ह्या सगळ्या काही इकडे गोष्टी करण्याची, बोल ना, असं सुद्धा आता इथे तो बोलत असतो. त्याचबरोबर आपण पाहतो की इकडे दामिनी म्हणत असते, म्हणजे हे सगळं तू केलंयस, ह्या सगळ्या गोष्टी तू केल्यास आणि त्यामुळे हे सगळं काही घडलेलं आहे. त्याचबरोबर असे लोक इथे सांभाळायची काय गरज आहे आपल्याला. मला तर असं वाटतं की ही लोक असली न सांभाळलेलीच बरी. हे लोक असे कसे वागू शकतात तेच मला काही केल्या कळत नाही, असं सुद्धा आता इथे तो बोलत असतो. त्याचबरोबर आपण पाहतो की पोलीस म्हणत असतात, तुम्ही अजिबात काळजी करू नका, CCTV फुटेज मागवलेला आहे आणि CCTV फुटेज मागवल्यानंतर काही जरी झालं ना तरी सुद्धा इथे कोण चोर आहे आणि कोण नाही ह्या गोष्टी मात्र लवकरच कळतील. तुम्हाला काळजी करण्याची काहीच गरज नाही, असं सुद्धा आता सांगण्यात आणि बोलण्यात आलेलं असतं. त्याचबरोबर आपण पाहतो की आता जे काही आपले पोलीस आहेत ते निघून जातात आणि ते निघून गेल्यानंतर दामिनी खोलीमध्ये असते आणि खोलीमध्ये आल्यानंतर ती खूप टेन्शनमध्ये येते. ती विचार करत असते की आता मला काय करावं काय नाही ह्या गोष्टी अजिबात कळत नाहीत. हे सगळं मी कोणाला सांगू, काय करू हेच कळत नाही.
म्हणजे आता जर पोलीस म्हटल्याप्रमाणे CCTV फुटेज भेटलं आणि जो काही चोर आहे त्या चोराला ह्यांनी पकडलं, तर मग इथे माझं सगळं काही भांडं पितळ हे सगळं काही उघड पडेल. नको नको नको, असं व्हायला नकोय. दामिनी, तुला तर मग काही खरं नाहीये बघ. ही लोक तुला तर एरवाळीच म्हणजे जिवंतपणेच गाडतील. सगळं काही सत्य आहे समोर आल्यानंतर. काय करायचं आता? काही जरी झालं ना तरी सुद्धा हे असं व्हायला नको, म्हणून ती ताबडतोब स्कूटी चोरणाऱ्या माणसाला फोन करते. आता त्या स्कूटी चोरणाऱ्या माणसाला फोन केल्यानंतर इकडे तो माणूस फोन उचलतो. बोला मॅडम, काय झालंय? अरे बोला मॅडम, काय झालंय म्हणून काय विचारतोयस? तुला सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट सांगू का? तू आत्ता कुठे आहेस? हे काय मॅडम, आत्ता मी त्या स्क्रॅप डीलरकडे चाललेलो आहे. आता मी त्याला ही स्कूटी विकणार आहे. अरे ए बाबा, विकू नकोस. तुला एक गोष्ट सांगू का? ती स्कूटी विकायची नाही. म्हणजे विकायची नाही? मला हे कळलं नाही. का नाही विकायची? अरे तुला सांगू का नाही विकायची? तर हे बघ, तू ती स्कूटी विकू नको नुसती. तर एक काम कर, त्या स्कूटीचे पूर्ण तुकडे तुकडे करून एकही तुकडा दिसला नाही पाहिजे या अवस्थेमध्ये तू ती स्कूटी घालून टाक. काय? म्हणजे मला नाही कळलं. हो, मी तुला तीच गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करत आहे. हे बघ, काही जरी झालं ना तरी सुद्धा ती स्कूटी आपल्याला कुठेच दिसता कामा नये. त्या स्कूटीचे पूर्ण तुकडे कर आणि त्या स्कूटीचे पूर्ण तुकडे करून ती स्कूटी इथे अजिबात ठेवू नकोस. काही जरी झालं ना तरी सुद्धा ती स्कूटी आपल्याला कोणालाच दिसली नाही पाहिजे, असं इथे आता तो बोलत असतो. हे सगळं काही बोलल्यानंतर आता मात्र इकडे जी सावित्री आहे ती इकडे दामिनीसाठी कॉफी घेऊन आलेली असते आणि हे सगळं काही तिने ऐकलेलं असतं. दामिनीला तर खूपच मोठा धक्का बसतो. ती विचार करत असते की हे सगळं काय आहे? म्हणजे इकडे दामिनी मॅडमने ती स्कूटी गायब केलेली आहे. ह्या सगळ्या गोष्टी अशा घडलेल्या आहेत. असाच ती इथे विचार करत असते. तेव्हा लगेच आता दामिनी सावित्रीला पाहते आणि म्हणते, तू इथे काय करतेस? तेवढ्यातच ती म्हणत असते, मी इथे तुमच्याकरिता कॉफी घेऊन आलेली आहे, असं सुद्धा इथे ती बोलत असते. त्याचबरोबर आपण पाहतो की हे सगळं काही बोलल्यानंतर आता मात्र इकडे जी काही सावित्रीला हे सगळं समजलेलं असतं. सावित्रीला हे सगळं काही समजल्यानंतर आता लगेचच दामिनी म्हणत असते, आता काय माझं तोंड बघतच बसणार आहेस का? तुला सांगितलं होतं ना इथून निघून जायला, मग आत्ता तू इथे काय करतेस? चल निघून जा इथून. अशीच उभी राहणार आहेस का? असंच हे सगळं सगळं काही तू करणार आहेस का? काय करणार आहेस? जा म्हणते ना. हो हो, मी जातेच आहे. हो ना, मी जाणारच आहे, असं सुद्धा इथे आता ती बोलत असते. त्याचबरोबर आपण पाहतो की आता इकडे जी काही दामिनी आहे तिने मात्र पुन्हा त्या माणसालाच फोन चालू असतो आणि ती म्हणत असते, अरे सांगितलेल्या सगळ्या गोष्टी इथे लक्षात आहेत का? जे काही सांगितलंय ते सगळं व्यवस्थित लक्षात ठेव, समजलं तुला? असं सुद्धा इथे आता ती बोलत असते. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की प्रिया आणि प्रीतम खोलीमध्ये असतात आणि त्याच गोष्टीचा विचार करत असतात की आता जी काही स्कूटर आहे ती कशी शोधायची, काय करायची हे अजिबात कळत नाही. काय करावं बुवा, असं विचार करत असताना आता प्रीतम म्हणत असतो, आता बघ ना, बाबाची एवढी चांगली आठवण होती आणि बाबाची एवढी चांगली आठवण असताना हे सगळं काही असं झालेलं आहे. ह्या सगळ्या गोष्टी अशा नको व्हायला पाहिजे होत्या. का झालं असेल बरं हे असं? असं सुद्धा तो इथे बोलत असतो. त्याचबरोबर आपण पाहतो की तिथे सावित्री येते आणि सावित्री आल्याबरोबर ती म्हणत असते, मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय. काय सांगायचं आहे? बोला ना. खरं तर इथे तुम्हाला एक गोष्ट सांगू का? आत्ता जी काही स्कूटर गायब झालेली आहे ना, ती स्कूटर गायब होण्यामागे इथे आता दामिनी मॅडमचा हात आहे. काय? दामिनी मॅडमचा हात आहे म्हणजे? हो, मी तुम्हाला तेच सांगण्याचा प्रयत्न करते. जी स्कूटर गायब झाली ना, त्या स्कूटरला गायब करण्यामध्ये इकडे दुसरा तिसरा कोणाचाही हात नसून तो हात आहे दामिनी मॅडमचा. तुला कसं कळलं? हो, मी तेच तुम्हाला सांगण्याचा खूप प्रयत्न करते. खरं खरं सांग. हो, मी अगदी बरोबर बोलते. आत्ता मी त्यांच्याकडे कॉफी घेऊन गेले होते ना, तेव्हा ते बोलत होते फोनवर. तेव्हा प्रिया म्हणत असते, बरं ठीक आहे सावित्री मावशी, तुम्ही या आता. तसं म्हणून ती तिथून निघून जाते. आता तसं म्हणून ती तिथून निघून गेल्यानंतर आपण पाहतो की इकडे आता दुसऱ्या बाजूला लगेचच जो प्रीतम आहे तो म्हणत असतो, मी आत्ताच्या आत्ता जातो आणि दामिनी काकूला ह्या सगळ्या गोष्टीबद्दल जाब विचारतो. तिची हे सगळं काही अशी वागण्याची आणि ह्या सगळ्या गोष्टी करण्याची हिंमत कशी झाली? ती समजते कोण स्वतःला? ती अशी वागूच कशी शकते? त्यावर प्रिया आता प्रीतमला थांबवते आणि म्हणत असते, प्रीतम काय करताय?
प्लीज शांत व्हा. हे बघा, हे असं काही करायचं नाही, समजलं तुम्हाला? जरा तरी तुम्ही शांत व्हा. त्यावर लगेच आता प्रीतम म्हणत असतो, असं नाही करायचं म्हणजे नेमकं काय करायचंय? तुला तरी कळतंय का? ही दामिनी काकू त्या दिशाच्या नादाला लागून असं वागत आहे. त्या दामिनी काकूला मी कधीच माफ करणार नाही. तेवढ्यातच आता इकडे प्रिया म्हणत असते, आपल्याला त्यांना तर धडा शिकवायचाच आहे, पण त्यांना धडा शिकवत असताना एका गोष्टीची आपण काळजी घ्यायची आहे. काही जरी झालं ना तरी सुद्धा इथे मात्र आपल्याला त्यांना हे सगळं काही समजू द्यायचं नाहीये की काही जरी झालं तरी सुद्धा आता आपण त्यांच्या विरोधात काहीतरी बघतोय. माझ्याकडे एक भन्नाट आयडिया आहे. तेवढ्यातच प्रीतम म्हणतो, कसली आयडिया आहे? तेव्हा प्रिया त्याच्या कानामध्ये जे काही तिला सुचलेलं आहे ते सगळं काही ती इथे सांगण्याचा प्रयत्न करत असते. आणि ज्या तिला गोष्टी सुचलेल्या आहेत त्या सगळ्या सांगत असताना आता प्रीतमला सुद्धा खूपच भारी वाटत असतं. कारण आता ते दोघे जण सुद्धा म्हणत असतात, काही जरी झालं ना तरी सुद्धा इथे आपण हे सगळं काही करायचं आहे, जेणेकरून आता इकडे जी दामिनी आहे ती स्वतः सगळं सत्य सांगेल, असा दोघे जण विचार करत असतात. तेवढ्यातच आता प्रीतम आणि प्रिया बाहेर हॉलमध्ये येतात आणि एकमेकांशी खूपच जास्त भांडत असतात. एकमेकांशी भांडत असताना इकडे प्रिया म्हणत असते, मला ना तर तुमचं काय चाललंय ना त्या गोष्टी अजिबात कळत नाही. तुम्ही असे इथे कसे वागू शकता ना, ह्याच गोष्टी मला इथे कळत नाही. काय गरज आहे हे सगळं काही इथे वागण्याची? आणि त्याचबरोबर तुम्ही असं कसं करू शकता? मी तुम्हाला किती वेळा सांगितलंय की त्या जुन्या गाड्या आपल्याला नकोय, त्याच गाड्या खटार झाल्या आहेत, मग तरीसुद्धा इथे तुम्ही असं का वागताय? तुम्हाला कळत नाहीये का? मी किती वेळा सांगितलंय की त्या गाड्या भंगारमध्ये घाला, स्क्रॅपमध्ये घाला, पण तुम्ही अजिबात माझं ऐकत नाहीयेत आणि काहीही मनावर धरत नाहीत. तेवढ्यातच प्रीतम म्हणत असतो, प्रिया तू खूप जास्त बोलतेस बरं का? तेव्हा ती म्हणते, का नको बोलू? तुम्ही माझं ऐकायलाच तयार नाही आहात. मला त्या जुन्या गोष्टी आणि जुन्या सगळ्या वस्तू वापरण्याची काय गरज आहे? बोला ना, का असं करताय तुम्ही? का ह्या सगळ्या जुन्या गोष्टी आणि जुन्या वस्तू वापरताय? कधी तुम्हाला समजणार आहे आणि कधी नाही, असं सुद्धा इथे आता ती बोलत असते. तेवढ्यातच आपण पाहतो की तो म्हणत असतो, हे बघ असं अजिबात काही नाहीये. तेव्हा लगेच आता इकडे दामिनीवरून आलेली असते. दामिनीवरून आल्याबरोबर इकडे प्रिया म्हणत असते, बघितलं ना दामिनी काकू कसा भांडतोय हा माझ्याशी? मी किती वेळा सांगितलंय की ह्याला जुन्या वस्तू आपण नको वापरायला, जुन्या वस्तू भंगारात देऊया म्हणून. किती जुन्या गाड्या झालेल्या आहेत तरी सुद्धा ह्या त्या जुन्या गाड्याच वापरतोय. बघा ना, एवढी ह्याची गाडी जुनी झाली, बाबांची गाडी जुनी झाली, तरी सुद्धा हा त्याच गाड्या वापरत आहे. किती वेळा सांगितलंय, बरोबर की नाही काकू? त्यावर दामिनी म्हणत असते, हो अगदीच बरोबर आहे, बरोबर बोलतीये प्रिया. आणि तू का बरं जुन्या गाड्या वापरतोयस? मग कुठे कुठे घालायच्या त्या जुन्या गाड्या नेऊन? त्यावर प्रिया म्हणत असते, मी म्हणते ना तुम्हाला भंगारच्या दुकानामध्ये वगैरे नेऊन टाकूया म्हणून. त्यावर तो म्हणत असतो, माहिती का तुला एखादं तरी भंगारचं दुकान? तेवढ्यातच इकडे दामिनी म्हणत असते, हो मला माहिती नाही भंगारचं दुकान. अरे तुला सांगू का, इकडे आपल्या इथेच खूप मोठं भंगारचं मार्केट आहे आणि तिथे आपण ह्या जुन्या गाड्या वगैरे हे सगळं काही नेऊन टाकू शकतो आणि त्याचे चांगले पैसे सुद्धा मिळतात. हवं तर इकडे तुला माहिती आहे ना, मग मला सांग ना, अरे कुर्ला मार्केट आहे ना, तिथे जाऊन तू सगळं काही व्यवस्थित करू शकतोस, विकू शकतोस. बघ एकदा ट्राय करून. मग काकू मला एक गोष्ट सांग, तुला कसं माहिती हे? अरे त्याचं काय झालं ना, तुला माहिती का, इथे मी एवढी सगळी ऑनलाईन खरेदी करत असते आणि ऑनलाईन खरेदी करत असताना मात्र इकडे माझी अशीच ओळख झाली आणि ओळख झाल्यानंतरच इकडे मला माहिती झालं की तिथे त्या भंगारच्या दुकानामध्ये सगळं काही घेतात, म्हणूनच मी तो नंबर ठेवला होता. मग तुझ्याकडे नंबर असेल तर दे ना मला प्लीज. तेवढ्यातच ती म्हणत असते, नाही नाही अरे नंबर नाही आहे माझ्याकडे, पण तिथे खूप मोठं मार्केट आहे, तिथे भंगार सगळं घेतात, गाड्या वगैरे सगळं काही घेतात, तू एकदा ट्राय तर करून बघ. असं सुद्धा आता इकडे जी दामिनी आहे ती इथे बोलत असते. आता दामिनी ह्या सगळ्या काही गोष्टी इथे बोलल्यानंतर आपण पाहतो की प्रीतम आणि प्रिया तिच्याकडे नंबर मागत असतात. पण नंबर मागितल्यानंतर मात्र तिला कोणीही ती काही नंबर देत नाही. पण आता प्रिया आणि प्रीतमचं तर काम झालेलं असतं. त्यांना हे स्क्रॅप डीलर कुठे आहे, काय आहे, ह्या बेसिक गोष्टी तरी मिळालेल्या असतात आणि हे सगळं काही मिळाल्यानंतर आता त्यांचं काम झालेलं असतं. तर आता प्रेक्षकांनो इकडे मात्र जी दामिनी आहे तिनं तर हे सगळं सांगितलेलं असतं. काही जरी झालं तरी सुद्धा आई आणि बाबांची ती पहिली आठवण त्यांना परत करायची असते आणि म्हणूनच ते इथे ह्या सगळ्या काही
शोध मोहीम त्यांनी सुरू केलेली असते. तर आता प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग खूपच कमाल आणि त्यासोबतच तेवढाच तो इंटरेस्टिंग आणि धमाल असणार आहे. आता प्रीतम प्रियाला म्हणत असतो, बघितलंस ना, हिनेच सगळं काही केलेलं आहे. तेवढ्यातच ती म्हणते, असू देत ना, आता आपण डायरेक्टली नाही बोलू शकत ना. आता आपल्याला फक्त शोधायचं आहे की इकडे बाबांची स्कूटर तिथे आहे की नाही. एकदा का ते सगळं काही शोधलं की मग झालं. तर आता प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये एवढं. उद्याच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता इकडे एक कॉन्ट्रॅक्ट भरायचं असतं, म्हणजे एक टेंडर भरायचं असतं आणि त्याकरिता हे टेंडर दरवर्षी इकडे जो काही आपला आदित्य आहे तोच भरत असतो. पण आता यावर्षी आदित्य नसल्यामुळे जो प्रीतम आहे तो म्हणत असतो, पण आई दरवर्षी तर दादाचे टेंडर भरतो ना, मग आता काय करायचं, असं म्हणूनच आता अहिल्या त्याकडे पाहतच असते.